चराचरामध्ये अदृश्य रूपाने वास करत असलेली श्री गुरुदेव शक्ती, मानवतेचे महान पुजारी वंदनीय गुरुमाऊली गुरुकुंज विहारी विश्ववंद्य गुरुमाऊली ब्रह्मलीन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या वंदनीय महाराजांच्या विचाराने चालणारे, साधू संतांच्या विचाराला प्राधान्य देणारे, आपल्या जिल्हा परिषद शाळा मांगली चौरासमधील सर्व शिक्षक मंडळी, प्रामुख्याने माझ्या बाजूला बसलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री चांडक सर, अतिशय सुंदर सूत्रसंचालन करणारे आपले शिक्षक, पंचायत समिती पवनीच्या गटसाधन व्यक्ती आदरणीय बोरीकर मॅडम, समोर उपस्थित सर्व शिक्षक मंडळी, माझ्या उजव्या बाजूला बसलेले आमचे जीवलग मित्र ज्यांचं वक्तव्य आपण आता श्रवण केलं, राजदादा घुमनर युवा व्याख्याते, तसेच आपल्या गावामधील आदरणीय धुर्वे सर, वैद्य सर, वैद्य दादा, आमचे महेशजी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य, या शाळेकरता झटणारे सर्व महनीय व्यक्तिमत्व आणि आपण सगळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कानावर सध्या दोन आवाज येत आहेत, एक माझा आणि एक तिकडे काय सुरू आहे, आता विश्वात्मके देवे, काय आहे ते पसायदान. कोण लिहिलं ते पसायदान? कोणाचं आहे? ऑप्शन देऊ का? तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. कोणाचं आहे? चारपैकी ज्ञानेश्वर महाराज वाले हात वर करा बरं. वा वा, हात खाली करा. तुकाराम महाराज वाले हात वर करा. करा करा करा. हां, शाबास, वा, करा करा, हात वर करा. हां, 1 2, बरं. आता नामदेव महाराज वाले हात वर करा. नामदेव महाराज वाले, हां, वा. गाडगे महाराज वाले, वा वा. गोष्ट कोणाकोणाला आवडते तुमच्यापैकी? गोष्ट कोणाकोणाला आवडते हात वर करा बरं. वा, हात खाली करा. गोष्ट सांगू का तुम्हाला? बरं. किती वेळाची सांगू? अर्ध्या तासाची, 2 तासाची? 2 तासाची. वा वा. तुम्हाला स्पेशल शाळेत सप्ताह ठेवावं लागते मग आपल्याला. आपण या जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेलो, तुम्ही शिकण्याकरिता, आणि शिक्षण हे जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यापैकी पहिल्या वर्गात कोण कोण आहे? हात वर करा. वा वा वा. पहिल्या वर्गामध्ये यशस्वी नाव कोणाचं आहे? मुलीचं? कोणाचंच नाही? बरं. ईशिता, तुझं नाव काय? तुझं नाव काय? जान्हवी, वैभवी, वैभवी, वा वा. पहिल्या वर्गात तुमचं आहे राम. दुसऱ्या वर्गात कोण कोण आहे? वा, हात खाली करा. तिसरा वर्ग, चौथा वर्ग, 5वा वर्ग, 6वा वर्ग, 7वा वर्ग. वा, म्हणजे इथून पासून सुरू आहे. 1 2 3 4 5 6 7. बरं बरं. आपण ज्या शाळेमध्ये शिकायला आलो, इथं काय करतो आपण? काय घेतो? ज्ञान घेतो. हे ज्ञान घेतल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये माणूस मोठा बनू शकते का? तुमच्यापैकी सगळ्यांना वेगवेगळे अवयव शिकवलेले आहेत ना मराठीमध्ये, विज्ञानामध्ये. तर डोकं किती लोकांना आहे? हात वर करा. वा वा वा, सगळ्यांना आहे. बरं, हात खाली करा. डोक्याच्या आतमध्ये काय असते रे? मेंदू. मेंदूची किती भाग असतात? 2. डावा आणि उजवा. त्याच्या आतमध्ये अजून, सूचना बंद करायला सांगा थोडं. काही गरज नाही आहे. 2 भाग आहेत, तसे आणखीन 4 भाग आहेत मेंदूचे. किती भाग आहे? प्रत्येकाच्या डोक्याच्या आतमध्ये काय? मेंदू आहे. या मेंदूचं वजन किती आहे रे? विज्ञान कोण कोण शिकते तुमच्यापैकी?
विज्ञान विषय कोणाकोणाला आहे? हा शाबास. सातव्या, हात खाली. 7व्या वर्गातल्या मुलांना माहित आहे का मेंदूचं वजन किती आहे? मेंदूचं वजन किती आहे माहित नाही तुम्हाला? अकॉर्डिंग टू सायन्स वेट, ब्रेनचं वेट किती आहे माहित आहे का? 1400 ग्राम. किती आहे? नियर अबाउट 1400 ग्राम. 7व्या वर्गातही आहे, त्याचंही किती ग्राम? 1400. प्रशांत महाराजचे मेंदूचं वजन, राजदादांचे मेंदूचं वजन, मग आपल्या सगळ्यांच्या मेंदूचं वजन 1400 ग्राम आहे. पण एकाचा पहिला नंबर येते. आपल्या शाळेत मगाशी मुलगा आला, मुलगी पंतप्रधान झाली, मुलगा उपपंतप्रधान झाला. एखाद्याचा शाळेत पहिला नंबर येते आणि एखादा पासही होत नाही. सगळ्यांचं वजन किती आहे? 1400 ग्राम. मग एक पहिला येते आणि एक नापास होते. असं का बरं होते? तुम्हाला काय वाटते? मेंदू सगळ्यांना सारखा आहे की नाही? तुम्ही बोलता ना, मेंदू सगळ्यांना कसा आहे? सारखा. मग एकाचा पहिला नंबर, एक नापास, असं व्हायला पाहिजे का? सगळ्यांना सारखे मार्क पडायला पाहिजे ना. मग काऊन नाही पडत? हा, कारण की मेंदू असून चालत नाही. आपल्या घरी सायकल आहे रेंजर, 1500 रुपयाची सायकल आणली तुमच्या वडिलांनी, तुम्ही भिंतीला लावून उभी केली, तर त्या सायकलवर बसून चालवलीच नाही तर पवनीला पोहोचेल का? तसं 1400 ग्रामचा मेंदू आहे, सगळ्यांना सारखा आहे, पण त्याचा उपयोग केला नाही, अभ्यास केला नाही तर आपण जीवनात मोठे होऊ का? या जगात जेवढे लोक मोठे झाले त्यांनी या मेंदूला ज्ञान दिलं, दररोज अभ्यास केला. काय केला? अभ्यास. इथं तुकडोजी महाराजांचा फोटो आहे ना. तुकडोजी महाराज जास्त शाळा शिकले नाही, पण त्यांनी सगळ्या लोकांना एक वाक्य सांगितलं. काय होतं? बड़े से बड़े योद्धा की तलवार गर एक जगह रख दी तो उससे किसी की नाक भी नहीं कटेगी. शिवाजी महाराजांची तलवार ब्रिटनमध्ये नेऊन ठेवली म्युझियममध्ये काचाच्या डब्यात. त्या तलवारीला जंग चढला तर युद्ध करता येईल का? बड़े से बड़े योद्धा की तलवार गर एक जगह रख दी तो उससे किसी की नाक भी नहीं कटेगी, लेकिन सादा टीन टप्पर रोज रोज घसते रहो तो बड़े बड़े की गर्दन उड़ा सकता है, क्योंकि अभ्यास बहुत बड़ी चीज है. लाना टीनाचा तुकडा, पण तो जर घासला आणि त्याला जर धार लागली तर हात कापते ना. आणि मोठी तलवार डब्यात ठेवून दिली तर युद्ध करते का? कारण टीन दररोज स्वतःला घासते आणि तलवार चुपचाप बसते. मोठं कोण होईल? टीन होईल का तलवार? कारण तो काय करते? दररोज घासते स्वतःला. तशी आपली बुद्धी ज्ञान मिळवण्याकरता दररोज घासावी लागते. तुम्हाला गोष्ट आवडते ना? एक पोरगा होता, ज्या पोराच्या घरी खायला अन्न भेटत नव्हतं नीट. संध्याकाळी त्याचे वडील आले की तो पोरगा, एकच पोळी राहत होती, तेही एखाद्या वेळेस जर जळली तर तो पोरगा जेवण करत नव्हता. एक दिवस त्याचे वडील आले आणि त्या पोराला म्हणत, खाना खाओ. तो पोरगा म्हणाला, अब्बाजान मैं ये जली हुई रोटी खा नहीं सकता. त्याचे वडील म्हणाले, तुझे खानी पड़ेगी, क्योंकि दिन भर तपती धूप में तेरे माँ ने पत्थर तोड़े हैं, काम किया है लोगों के यहाँ पर, और तेरे लिए 4 निवाले बना के लाई है. तुझे ये जली हुई रोटी खानी पडेगी. त्या पोरानं जबरदस्तीनं त्यातले 2-3 घास घ्यावे आणि खावे, पाणी प्यावं. पुन्हा भूक लागली पण दवडीतल्या पोळ्या संपल्या, भात संपला, वरण संपलं. त्या पोरानं पुन्हा दुसऱ्या दिवशी जेवावं. काही दिवसानं अशी वेळ आली त्या मुलाला की त्याला खायला तर भेटलंच नाही, पण त्याला जेवण मिळावं याकरता काम करावं लागत होतं. मग तो एका जहाजावर बसत होता. त्या जहाजावर बसून लाकडाचे 2 तुकडे घेत होता आणि पाणी लोटत होता आणि जहाजाला पुढे नेत होता मित्रासोबत. काही लोक त्याच्या जहाजात बसत होते आणि ते लोक बसल्यानंतर पुन्हा तो जहाज वलवत वलवत नेत होता पलीकडच्या काठावर आणि त्या लोकांना उतरून देत होता. ते लोक एका मंदिरात, पाण्याच्या आतमध्ये असणाऱ्या, बाजूला असणाऱ्या मंदिराचं दर्शन घेत होते. त्या मंदिराच्या परिक्रमा करत होते, गोल गोल मंदिराच्या भोवती फिरत होते. तेवढ्या वेळात तो लहानसा पोरगा जहाजाच्या कोपऱ्यात मित्रानं ठेवलेलं फाटलेलं पुस्तक फिजिक्सचं काढत होता आणि अभ्यास करत होता. द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ मास. त्या पोरानं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, अनेक वर्ष अभ्यास केला. एक दिवस तो उभा राहिला, इंटरव्ह्यूमध्ये त्याला डिस्क्वालिफाय केलं, नापास केलं,
पुन्हा उभा राहिला, पुन्हा अभ्यास केला, पुन्हा गेला, पुन्हा अभ्यास केला, पुन्हा मोठा झाला. त्याच्या चेहऱ्यावर गड्डे पडलेले होते, त्याचे केस मधून विस्कळीत होते, दिसायला गोरापान नव्हता. पण त्यानं एवढा अभ्यास केला, एवढा अभ्यास केला, जहाज वलवलं, द पॉइंट ॲट विच ऑल मास ऑफ द बॉडी, फिजिक्सचा अभ्यास केला, एरोमॅटिकचा अभ्यास केला, सायन्सचा अभ्यास केला, केमिस्ट्रीचा अभ्यास केला. चेहऱ्यावर गड्डे, केस विस्कळीत, आणि अभ्यास करत 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 मोठा झाला. एक दिवस तो गड्डे चेहऱ्यावर पडलेला पोरगा, अभ्यास करणारा पोरगा, दररोज पुस्तक वाचणारा पोरगा, अर्धपोटी राहून तरी सुद्धा अभ्यास करणारा पोरगा, आई वडिलांसाठी काम करणारा पोरगा अमेरिकेच्या दरवाजात उभा राहिला. तेव्हा त्या चेहऱ्यावर गड्डे पडलेल्या, केस विस्कळीत असणाऱ्या पोराला अमेरिकेच्या पंतप्रधानानं, राष्ट्राध्यक्षानं सॅल्यूट केला, प्रेसिडेंटने सॅल्यूट केला. आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट त्या चेहऱ्यावर गड्डे पडलेल्या पोराला म्हणायला लागले, वेलकम मिस्टर डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन अवर अमेरिका. ज्याच्या चेहऱ्यावर गड्डे पडले होते त्याला कोण सॅल्यूट केला? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं. त्याच्या चेहऱ्यावरचे गड्डे पाहिले का? त्याची केस विस्कळीत आहेत ते पाहिलं का? तो छोटासा आहे, ठेंगणा आहे, 5 फूट उंची आहे ते पाहिलं का? काय पाहिलं? त्याचं ज्ञान पाहिलं. काय पाहिलं? ज्ञान. स्वगृहे पूज्यते राजा, स्वग्रामे पूज्यते प्रभो, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. मूर्ख माणूस असला तर जग त्याला किंमत देत, पण विद्वान सर्वत्र पूज्यते. स्वामी विवेकानंद 200 रुपयाची लुंगी गुंडाळून अमेरिकेच्या रस्त्यावर उभे राहिले, पण त्यांचं भाषण ऐकलं, माय डिअर ब्रदर अँड सिस्टर ऑफ अमेरिका, आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या, त्यांना प्रणाम केला. काय? त्यांचं काय पाहिलं? ज्ञान पाहिलं. आपण खूप चांगले कपडे घातले, पांढरे शुभ्र, पण अभ्यास केला नाही, कोणी आपल्याला किंमत देईल का? जीवनामध्ये तुम्हाला ज्ञान मिळवल्याशिवाय कोणी किंमत देत नाही. तुमचे वडील असतील, कोणाचे वडील बांधीवर जातात, टोंगळ्यापर्यंत चिखलात उभे राहतात, धानाला पाणी घालतात. तुमची आई असेल, फाटलेले कपडे घालते, पण आपल्याला मात्र टाय लावून देते. हे तुम्ही टाय लावले, शर्टिंग करून कपडे स्वच्छ सुंदर असं आपलं शर्ट धुवून देते. ती फाटलेले लुगडं घालते, वडील आपले फाटलेले पॅन्ट घालतात, पण आपल्याला मात्र चांगले कपडे देतात. का देतात? कारण आपण इथं येऊन काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. दररोज जो अभ्यास करतो त्याचं जीवन मोठं बनते. पण तो अभ्यास कोणत्या वेळेला करावा? मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो फक्त, जास्त बोलत नाही. किती गोष्टी सांगतो? अभ्यास सगळेच जण करतात, पण कोणत्या वेळेला अभ्यास केला पाहिजे? तुमच्यापैकी सकाळी किती जण उठतात? सकाळी म्हणजे किती वाजता? झोपता किती वाजता? हात खाली करा. झोपता किती वाजता? रात्री 10 वाजता. कोण कोण झोपते? वा, बरं, हात खाली करा. झोपताना मोबाईल पाहून कोण कोण झोपते? वैभवी, खरं सांग, तू कार्टून पाहत की नाही? हा, उभी राहा 1 मिनिट, उभी राहा 1 मिनिट. खरं सांग, तुला कार्टून आवडतात ना? हा, टाळी वाजवा. नेहमी खरे बोलावे. आता वैभवी सारखं सगळेजण खरं बोला. कोण कोण कार्टून पाहते? शाबास, वा, व्हेरी गुड. आता हात खाली करा आणि स्वतःसाठी टाळ्या वाजवा. मोटू पतलू कोण कोण पाहते? वा रे वा. WW, छोटा भीम कोणाकोणाला आवडते? डोरेमॅन, वा, हात खाली करा, टाळ्या वाजवा सगळेजण स्वतःसाठी. आता मला सांगा, कार्टून पाहिल्यानं काय होते? मजा येते, आहे की नाही? आणि अभ्यास केल्यानं झोप येते, बरोबर आहे की नाही? आपण कार्टून पाहत राहिलो, अभ्यास जर नाही केला तर कार्टून सारखं आपलं जीवन झाल्याशिवाय राहणार. आणि आपण जर अभ्यास केला तर आपल्यावर कोणतरी कार्टून बनवल्याशिवाय राहणार. तुम्हाला कार्टून बनायचं आहे का मोठं बनायचं आहे? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. तुकाराम महाराजांना विचारलं, अभ्यास केल्यानं काय होते? ते म्हणाले, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. उलट तुम्हाला जास्त संधी आहे. राजदादांनी सांगितलं ना, लोक कॉन्व्हेंटमध्ये चालले. कॉन्व्हेंटमध्ये जाणारे पोरं आणि तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत येणारे पोरं, काही नाही. उलट तुम्ही जास्त मोठे बनायची संधी आहे. जास्त मोठे बनायची संधी कोणाला आहे? तुम्हाला आहे. मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो. कोणत्या शाळेत?
जिल्हा परिषदच्या. माझी लुंगी काळी शाल नका पो. मी असं सांगत असतो गमतीनं, आय एम नॉट अळानचोट कीर्तनकार. आय एम MA, MPhil, नेट, सेट, PhD, MBA, NDDY, BJMC, गोल्ड मेडलिस्ट ऑफ ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अँड लिंग्विस्टिक प्रोफेसर ऑफ SPPU, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, पुणे विद्यापीठ. मी एवढ्या सगळ्या डिग्र्या मिळवल्या. ह्या सगळ्या डिग्र्या मिळवल्यानंतर, ज्ञान मिळवल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की अभ्यास केल्याशिवाय माणूस मोठा बनत, अभ्यास केल्याशिवाय मोठा बनत. तुमच्या झोपा आल्या का तुम्हाला? अभ्यास केल्याशिवाय माणूस मोठा बनत. आता अभ्यास केल्याशिवाय जर मोठा बनत नाही तर आपल्याला काय करावं लागेल? बरं, तो अभ्यास करण्याची वेळ जर आपली चुकीची असली तर तो अभ्यास चांगला होईल का? म्हणून अभ्यास करणाऱ्या लोकांना 5 गोष्टीचं पालन केलं पाहिजे. किती गोष्टीचं सांगू का? करावं देऊ? खरं खरं सांगा, किती लोकांना ऐकायचं आहे? हात वर करा. वा वा, हात खाली करा. आता आपल्याला 5 गोष्टी केल्याशिवाय आपल्याला अभ्यास करता येत नाही, मोठं बनता येत नाही. पहिली गोष्ट आहे त्याच्यातली काकचेष्टा. कोणती? काकचेष्टा. काक म्हणजे कावळा. काक म्हणजे काय? कावळ्याला किती डोळे असतात रे? आणि बुबुळ किती असते? 2? 1? 1 कोणाकोणाचं म्हणणं आहे? हात वर करा. अरे त्याला अपक्ष उमेदवार बनवता का? पाठिंबा का? हा, बरं, हात कर. आणि 2 डोळे असतात, 2 बुबुळ असतात, असं किती जणांचं म्हणणं आहे? वा, बढिया, आगळं. हात खाली करा. कावळ्याला 2 डोळे असतात. किती? आणि याच्या डोळ्याच्या आतमध्ये आपल्या काळा गोल आहे ना, त्याला काय म्हणतात? बुबुळ. ते किती असते? 1. किती असते? 1. त्याला जर इकडून पाहायचं असेल उजव्या बाजूला, इकडच्या साईडला, तर तो इकडच्या डोळ्यातलं बुबुळ फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे मराठीमध्ये एका निमिषामध्ये 1 सेकंदाच्या 100व्या हिशामध्ये इकडून बुबुळ आणते आणि इकडची बाजू पाहते. जर त्याला इकडून पाहायचं असेल इकडच्या लोकांना, तर इकडच्या डोळ्याचं बुबुळ आणते इकडून आणि दोन्ही साईडला पाहते. पण तुम्ही पोपट पकडणारे लोक पाहिले, हरिण पकडणारे पाहिले, वाघ पकडणारे सुद्धा लोक आहेत फॉरेस्टमध्ये, आहेत ना? पण तुम्ही कावळा पकडलेला पाहिला का? का? कारण कावळा चतुर असते. कावळा कसा असते? तसं अभ्यास करणाऱ्याची बुद्धी चतुर पाहिजे. काय पाहिजे? चतुर. तुम्ही जर असे मातीच्या पेंडासारखे बसून राहिले तर तुम्हाला अभ्यास करता येत नाही, मोठं होता येत नाही. मी तुमची टेस्ट घेतो. एक तुमच्यापैकी कावळे किती आहेत सांगतो, आणि मावळे किती आहेत सांगतो, आणि नुसती खिचडीच्या डब्याची भरती किती आहे ते सांगतो. सांगू का? घेऊ का टेस्ट? मला सांगा, 7व्या वर्गावाले सोडून 6व्या वर्गापर्यंतचे सगळे, एका माणसाला कापूस वेचायला गेला, तो कापूस पाहिला का तुम्ही? आपले कपडे कशापासून बनतात? हा, कपडा, कॉटन, ते कापूसापासून बनते. एक माणूस गेला, त्याला शेतातून 1 किलो कापूस वेचायचा होता, त्यानं वेचला आणि 1 किलोचा असा गोल गोळा केला आणि घरी वापस आला तर त्याच्या पत्नीनं भंगारवाल्याला द्यायला मोजून तागड्यामध्ये 1 किलो लोखंड घेतलं आणि त्यानं तिकडून काय आणला आणि हिनं इकडून काय दिलं? लोखंड किती आहे? कापूस. आणि ते दोन्ही तागड्यामध्ये ठेवलं. तर 2 पैकी भारी काय भरीन? लोखंड. शाबास. लोखंडवाले हात वर करा. वा वा वा, बहुत बढिया. हात खाली करा. कापूस भारी भरीन वाले हात वर करा. हा करा. 7व्या वर्गावाले सांगा काय भारी भरीन? काहीच नाही भरीन. उभा राहा भाऊ, उभा राहा. का नाही भरीन काहीच? कारण दोन्ही एक. नाव काय आहे? वीरेन. टाळी वाजवा त्याच्या नावाची. तुम्ही खिचडीची भरती या सगळेजण. कायची भरती या? कापूसही 1 किलो, लोखंडही 1 किलो. हलकं भारी कशाला भरीन? दोन्ही सारखे भरतील ना. वीरेन, तुझे बाबा काय करतात बेटा? किती आहे शेती? 5 एकर शेती आहे. पण तुझ्या वडिलाची 50 एकर शेती एक दिवस तू मोठा झाल्याशिवाय राहणार. टाळी वाजवा त्याच्या नावाची. सगळेले प्रश्न विचारला, पण सगळेच्या डोक्यात आलं का बा दोन्ही 1-1 किलो आहे? काऊन नाही आलं? काऊन की तुम्ही चतुर नाही. इथं बसलेले आहे की नाही, कोणी इकडे पाहते, कोणी तिकडे पाहते, कोणी बाजूचा आवाज ऐकते, कोणी महाराजले कायले आणलं आपल्या
याच्यामध्ये आपल्याला पॅन्ट शर्टावाले शिकवतात, हे काय आणलं असा विचार करते. चतुर जोपर्यंत बनत नाही तुम्ही, तोपर्यंत तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकत नाही. का कचेष्टा. दुसरं बको ध्यानम, बगड्यासारखा ध्यान पाहिजे तुमचं. का कचेष्टा बकत ध्यानम, श्वान निद्रा, कुत्र्यासारखी झोप पाहिजे. तथैवच अल्पहारी, जेवण कमी केलं पाहिजे. आणि ब्रह्मचारी, चांगल्या गोष्टीचा ज्ञान घेत असताना, बोध घेत असताना स्वतःला सांभाळलं पाहिजे. ह्या 5 गोष्टी तुम्ही जर जीवनामध्ये सांभाळल्या तर अभ्यासानं तुम्ही मोठे होऊ शकता. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हालाही जास्त ऐकण्याची काही गरज नाही आहे. फक्त ह्या 5 गोष्टीचं पालन तुम्ही आपल्या जीवनामध्ये करावं. ही सगळी शिक्षक मंडळी तुमच्याकरता मेहनत घेते. जो जो जयाचा घेतला मी गुण, तयाशी गुरु केले जाण. हे सगळ्या मंडळीनं तुमच्याकरता मेहनत घेतलेली आहे. हे लोक शिकवतात तुम्हाला. चांडक सरांची किती तळमळ आहे. मला खूप आनंद वाटला. आपल्या शाळेमध्ये एक दुकान आहे, त्या दुकानाचं नाव काय? इमानदारी की दुकान. जीवनामध्ये शिक्षण कशासाठी घ्यायचं आहे? इमानदार बनण्याकरता. रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात 500ची नोट पडलेली दिसली तरी सुद्धा ती दुसऱ्याची असेल तर आपण उचलू नाही. आणि आपला घामाचा कष्टाचा 1 रुपया कुठेही जरी पडला तरी तो शोधल्याशिवाय घरी जाऊ नाही. इमानदारीचं सोडू नये, बेईमानीचं घेऊ नये. हे इमानदारीची शाळा शिकवणारे आपले चांडक सर, सगळे मंडळी, सर्वांचे नाव मला माहीत नाहीत. हे आपले शिक्षक वर्ग आहेत, गुरुजन वर्ग आहेत. या गुरुजनांचा आदर, आपल्या आईवडिलांविषयीचं प्रेम आणि देशाविषयीची भक्ती आपल्या मनामध्ये तुम्ही सगळ्यांनी ठेवावी. भाषण सुरू ठेवू का बंद करू? सुरू ठेवा. घ्या जीव आमचा. जास्त भाषण ऐकून काही होत नाही. जास्त भाषण ऐकून काही होत नाही. ते भाषण जे ऐकलं आपण त्याचं जीवनात अवलंब केल्यानं होते. ॲक्शन इज दाय ड्युटी अँड रिवॉर्ड इज नॉट दाय कन्सर्न. माणूस जे कर्म करतो, ॲक्शन इज दाय ड्युटी, जे कर्म करतो ते त्याची ड्युटी आहे, म्हणजे कर्तव्य आहे. काय आहे? चांडक सर शिक्षक आहेत, ते तुम्हाला काय करतात? शिकवतात. कारण शिकवणं हे त्यांचं काय आहे? कर्तव्य आहे. तसं तुम्ही शाळेत आले, अभ्यास करणं हे तुमचं काय आहे? कर्तव्य आहे. मी महाराज आहो, कीर्तन करणं हे माझं काय आहे? दारू पिणारा दारू पिते, दारू पिणं हे त्याचं काय? बढिया. जे चांगलं काम आपल्याला देवानं दिलं ते आपलं काय आहे? कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करणं आपल्याला भाग आहे. त्याच्याशिवाय आपण मोठे बनत नाही. बाबासाहेब आंबेडकर नाव किती लोकांनी ऐकलं? वा वा, हात खाली करा. बाबासाहेब आंबेडकरांनी जे भगवद्गीता लिहिली, भगवद्गीता जे लिहिली बाबासाहेबांनी, नाही लिहिली जी, काय लिहिली जी? मग संविधान लिहिलं. कोण लिहिलं संविधान? बाबासाहेबांनी. संविधानातलं जे एखादं भजन पाठ आहे का तुमच्या? भजन नसे, मग काय असे? कलम असे. काय असे? कोणत्या कोणत्या कलम आहेत संविधानामध्ये? भाषण देण्याचा अधिकार, सभा भरण्याचा अधिकार, शिक्षण घेण्याचा अधिकार. त्या बाबासाहेबांना चालत्या बंडीतून लोकांनी उतरून दिलं. थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी. पाणी प्यायला असे हात पुढे करायचे. मी लय नाही मागत थोडं ग, माझं येऊल असं गाड ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. ते सळवून गेले का नाही, लोक झाडू फिरवायचे. याचा विठाळ झाला आपल्या अंगणाला. पण त्या पोरानं काय केलं? अभ्यास केला. किती अभ्यास केला? किती अभ्यास केला? शाळेत येऊ नव्हते देत. तुम्ही शाळेत येता, शिक्षक तुम्हाला कपडे देतात, पुस्तकं देतात, ज्ञान देतात, मार्गदर्शन करतात. शाळेत येऊ देत नव्हते. तो पोरगा काय करायचा? तो भीमराव नावाचा पोरगा पडलेल्या भिंतीच्या बाजूने बसून राहायचा आणि गुरुजीचे शब्द ऐकू येत नाहीत म्हणून असा कानाला हात लावायचा आणि कानाला हवेनं आलेले शब्द हाताला अडवायचा आणि हाताला शब्द अडले, इंटेन्सिटी शब्दाची डेन्सिटी असते की नाही, डेसिबलमध्ये आवाज असते, इथं अडक तो आपटला की इथं आपटून त्या आवाजाच्या ध्वनीचे तरंग जे आहेत ते कानात जायचे आणि शब्द ऐकायचा. कधी कधी पूर्ण ऐकू येत नव्हतं, अर्धा ऐकत होता. त्याला वाचायला पुस्तक भेटत नव्हतं तर शिळे वृत्तपत्र वडिलांनी आणलेले, लोकांनी फेकून दिलेले घ्यायचा आणि वाचायचा, अभ्यास करायचा. ज्याला प्यायला पाणी भेटत नव्हतं त्या पोरानं अभ्यास केला आणि किती मोठा बनला.
कोई चिल्ला कर चला गया तो कोई चीख कर चला गया, एक लड़का जो स्कूल के बाहर बैठता था इस भारत देश की तकदीर लिख कर चला गया. किती मोठा बनला. बाबासाहेबांचे पुतळे सगळ्या जगामध्ये उभे झाले. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द रियल स्टुडंट ऑफ दिस युनिव्हर्सिटी डॉक्टर B.R. आंबेडकर हा किताब दिला, कारण त्यांनी अभ्यास केला. म्हणून भाषण नका ऐकू, काय करा, अभ्यास करा. विज्ञान तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही कोण्या महाराजच्या अंधश्रद्धेमध्ये अडकणार नाही. तुम्ही जर इंग्लिश बरोबर वाचली तर तुम्ही कोण्याही माणसाच्या कोण्याही गावामध्ये, पवनीमध्ये, नागपूरमध्ये गेले तर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही. तुम्ही गणित बरोबर केलं तर आपल्या बापाजवळून कोणी पैसे लुबाडू शकणार नाही. तुम्ही नागरिक शास्त्र बरोबर वाचलं तर तुम्ही आपल्या गावातल्या कोणालाही शिव्या देणार नाही. तुम्ही या शाळेतलं तुम्ही कविता चांगल्या वाचल्या. हे सर बसलेले आहेत ना, सर सुंदर कविता करतात, मस्के सर आहे ना, सुंदर कविता करतात, टाळी वाजवा. तुम्ही जर कविता बरोबर वाचल्या, तुमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात ज्या कविता आहेत त्या बरोबर वाचल्या तर तुम्हाला जीवनामध्ये कधी आत्महत्या करावी वाटणार नाही. कारण द एक्सप्रेशन ऑफ स्पॉन्टेजिनियस फ्लो ऑफ युअर थॉट्स दॅट इज कॉल्ड पोयम. तो एक मोठा कवी झाला जॉन किट्स, तो परदेशामध्ये झाला, अमेरिकेमध्ये. तो लिटरेचर गॉड ऑफ लिटरेचर आहे अमेरिकेचा. त्यानं कविता लिहिल्या. कविता लिहिणारा, कविता वाचणारा माणूस कधी आत्महत्या करत, परीक्षेत पर्सेंटेज कमी पडले तरी नाराज होऊन पुन्हा जीवनाला नवीन सुरुवात करते. म्हणून शाळेमध्ये तुम्हाला कविता शिकवतात, तुम्ही आनंदित राहावं. तुम्हाला गणित शिकवतात, तुम्हाला कोणी फसवू नये. तुम्हाला इंग्लिश शिकवतात, तुम्ही कोणत्याही ठिकाणी गेले. मी परदेशात गेलो होतो 6 वर्षाच्या आधी. कुठं गेलो होतो? परदेशात. मराठी बोलते का? आणि जो मराठी बोलते त्याला इंग्लिश समजत नाही, तर परदेशात जाऊन उपयोग आहे का? एक बिना शिकलेला माणूस परदेशात गेला आणि परदेशात त्याला एका गाईनं लात मारली, मग त्याचा पाय मोडला. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर त्याला म्हणे व्हाय आर यू कमिंग, काय प्रॉब्लेम काय, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, तुला त्रास काय, तुला पेन कुठं होत आहे. त्याला समजलंच नाही, त्यानं एकच पेन ऐकला होता लिहायचा. मग तो म्हणेल झालं काय. याला इंग्लिश बोलता येत नव्हती आणि त्या डॉक्टरला मराठी समजत नव्हती. मग तो माणूस त्या डॉक्टरला म्हणे डॉक्टर साहेब 1 मसाळ 2 शिंगाळ, धिस इज माय टंगळा आणि आय एम लंगळा. समजीन काय डॉक्टरला? त्याच्यासाठी काय शिकावं लागेल? इंग्लिश शिकावं लागेल. मी तिकडे गेलो तर इंग्लिशमध्ये बोललो, मला समजलं. मी जर समजा इंग्लिश बोलता आलं नसतं तर तिकडेच मला बोलता आलं असतं का? म्हणून इंग्लिश शिकवल्या जाते तुम्हाला, गणित शिकवल्या जाते, सायन्स शिकवल्या जाते. एखादा द्रव पदार्थ घेतला, वायू पदार्थ घेतला. पाणी द्रव आहे का स्थायू आहे? 7व्या वर्गावाले हो, खिचडी भरती. पाणी स्थायू आहे का द्रव आहे? द्रव आहे. आणि हे नारळ वायू आहे का द्रव आहे? वायू. वायूवाले हात वर करा, हे फेकून मारतो तुम्हाला. हे नारळ काय आहे? अरे हे द्रव आहे. मग पाणी काय आहे? हे ग्लास मधलं पाणी. अभ्यास करत नाही तुम्ही बरोबर. हे नारळ स्थायू आहे. नारळ काय? पाणी द्रव आहे, पाणी आणि हवा वायू आहे. आता हे विज्ञानामध्ये जर तुम्ही शिकले, या पाण्यामध्ये 2 घटक आहेत, या पाण्यात 2 घटक आहेत. कोणते कोणते? कायचे अणू आहेत? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हे पाणी घेतलं, या पाण्यात जर एखादा दुसरं काही टाकलं, ॲसिड टाकलं, तर हे पाणी वर बुरबुळ्या मारते. समजा तुम्ही शाळा शिकले नाही, तुम्हाला माहीतच नसलं, तर एखादा महाराज येते माझ्यासारखा, तो म्हणते तुमच्या घरात करणी केली एका जणानं. कशी करणी केली हे पहा, आणि त्याच्यातनी टाकून देते. मग या पाण्यातून अशा बुरबुळ्या निघतात. मग जर आपल्याला बुद्धी नसली, आपण विज्ञान शिकलो नसलो, आपण काय म्हणतो, हो बाबाजी खरं आहे. एखादा महाराज येते भयाळ बेलना, तो तुम्हाला सांगते तुम्हाला रोज रोज ताप येते काय, डोकं दुखते काय, तुमच्या पोटात दुखते काय, हातपाय गळून जातात काय, चक्कर आल्यासारखं वाटते का. आपण म्हणतो हो जी तसंच होते. मग तो म्हणते तुमच्या घरावर नजर आहे, इकडे आमच्या इकडे या, तुमची सगळी नजर काढून टाकतो. तुम्ही जर विज्ञान शिकले तर तुम्हाला समजते की आपलं डोकं जर गरगरायला लागलं, पाय गळून पडले, पोटात दुखायला लागलं, तर आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झाला. एखादं मच्छर आपल्याला चावलं,
डेंग्यूचा ताप आला, मलेरिया झाला. हे केव्हा समजेन? जेव्हा आपण काय शिकू? विज्ञान. जर तुम्ही शिक्षण बरोबर घेतलं तर तुमची कोणी फसवणूक करू शकत नाही. म्हणून जीवनात हे शिक्षण व्यवस्थित करा. माझ्याकडे वेळ कमी आहे. मी तुमच्यासोबत बोलायला आलो. का बोलायला आलो माहीत आहे का? मी 1 घंटा बोलायचे 40,000 घेतो. किती घेतो? 40,000. पण तुमच्या संग बोलायला आलो. फुकटमध्ये आलो ना सर? फुकटमध्ये आलो ना? का आलो फुकटमध्ये? कारण तुम्ही जर या बोलण्यातून 2 गोष्टी शिकले तर मला 40,000 नाही 40 लाख भेटल्याचं समाधान भेटेल. काय होईल? 40 लाख भेटल्याचं समाधान होईल. म्हणून मी आमच्या राजदादांनी सुंदर वक्तव्य केलं. हे नोकरी सोडून गुरुदेवाचा प्रचार करणारे व्यक्ती आहेत. गोमातेचं संरक्षण करतात. आम्ही जे बोललो यातून बोध घ्या. चांडक सरांची किती तळमळ आहे. मी आलो तेव्हापासून 5 वेळा भेटले मला. महाराज यावं लागते, महाराज यावं लागते. हे सगळे गुरुजन, आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत, सदस्य, या लोकांची तळमळ आहे. म्हणून तुम्ही शिका. शाळेमध्ये ज्या दिवशी आपण आलो नाही त्या दिवशी आपल्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. शाळा आमची आहे किती छान, आम्ही रोज शाळेत जाणार. आपण दररोज शाळेत यावं, चांगलं शिक्षण घ्यावं. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.